बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत। आजच्या अपडेट्स किंवा घडामोडी आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचल्या असतील। अखेर बीडच्या ज्याचा उल्लेख आका म्हणून होत होता त्याला मोका लागलाय। तुम्ही समाधानी आहात? खुनाचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडविषयी यामधील संबंध जनतेचा अपेक्षा काय, महाराष्ट्राची अपेक्षा काय, याच्यापेक्षा बीड जिल्ह्यातल्या या प्रकरणावर पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये काय काय आढळलं तो एक तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी तपास केला आणि तपासामध्ये हे दोषी आढळले म्हणून त्याच्यावर कारवाई झालेली आहे असं माझं मत आहे। खुनाशी त्यांचा थेट आता संबंध जोडला जातोय। आधी तर केवळ खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होता आणि महत्त्वाचं म्हणजे की वाल्मिक कराड याला काही पोलिसांनी अटक नव्हती केली, तो स्वतःहून इथे सरेंडर झालेला होता आणि आता त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होतो। याचा अर्थ तपास यंत्रणा आधी कुठेतरी फारशा गंभीर नव्हत्या। नाही, तपास यंत्रणा गंभीर असेल त्यांच्या जागेवर, पण आम्हाला वाटत नव्हतं किंवा बाकी कुणाला वाटत नव्हतं गंभीर नाही आहे, पण त्यांच्या तपासाचा भाग म्हणून ते तपास करत असताना तपास करीत असतील। तपासामध्ये त्यांना योग्य वेळ आल्याच्यानंतर त्यांनी बरोबर हे केलेलं आहे की योग्य वेळी अगोदर त्यांना 15 दिवसाची PCR होती, त्या दिवशी त्यांनी त्याच्यात काही केलं नाही, पण आज त्यांनी त्याच्यावर मोका लावला। याचा अर्थ त्यांना कुठंतरी त्याचे माहिती धागेदोरे सापडले गेले आणि या धागेदोऱ्यातून त्यांनी याला पण कोर्टासमोर सुद्धा प्रेझेंट केलेलं की ह्या मागच्या काळामध्ये जे आम्ही तपास केला त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं की ह्यांचा जो मर्डर झाला, या मर्डरचा जो कुणी कट रचला गेला या कटामध्ये हे सामील आहेत, त्याच्यामुळे यांना आम्हाला ताब्यात घ्यायचं आहे। आत्ता बोलताना तुम्ही म्हटलात की आता एक एक कडी याची जोडली जाईल। एक वरचा माणूस यामध्ये अटक झाला आहे, त्याच्यावरती मोका लागला आहे, त्याच्यावरती कारवाई होईल, खालचे लोक देखील अटक झालेले आहेत। यामध्ये आणखी कोण, म्हणजे ही कडी कुठपर्यंत जाणार, ही साखळी कुठपर्यंत होणार आहे? ही पोलिसाला शेवटचा माणूस जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत पोलीस हे एकाला एक कडी लावत चालतील ना। आता आणखी किती आहे तर कोण आहेत हे मी पोलीस थोडंच आहे किंवा CID थोडंच आहे किंवा मी तपासातला भाग नाही आहे, त्याच्यामुळं मी ते सांगू शकणार नाही। पण मला जेवढं वाटतं आहे त्याच्यामध्ये की ह्या प्रकरण ज्या दिवशी घडलं तेव्हापासून म्हणजे 29 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत घटना घडली आणि आत्तापर्यंत जे काही घटनाक्रम झाले त्याच्यामध्ये कुणी आरोपींना साथ दिली त्या सर्वांना याच्यात पकडलं पाहिजे, याच्यात ॲड केलं पाहिजे आणि त्यांना मोकोका लावला पाहिजे आणि ते लावतील। या साखळीमध्ये वाल्मिक कराड हा सगळ्यात वरचा आहे, त्याच्याही वरती कोणीतरी आहे का? नाही, आता मी कसं सांगणार? तपासामध्ये जी सापडेल त्याच्यात बघूयात ना आपण। तपासात जर सापडलं वर कोण आहे खाली कोण आहे सगळ्यांना कायदा सारखाच आहे, त्याच्यामुळे कोण माणूस कुठं किती मोठा आहे, जसं देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतींना मताचा एकच राईट आहे तसं शेवटच्या माणसाला जसं आहे मजुरापासून तिथपर्यंत, तसं याच्यात कायद्यात सापडला की तो कोणीही असो, वरचा असो खालचा असो, सर्वांना कायद्याप्रमाणे कारवाई होईल असं वाटतं। वाल्मिक कराडच्या बाबतीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासून होत होती, तुम्हाला असं वाटतं त्यांच्या राजीनाम्याने सगळे प्रश्न निकाली निघतील? ही सर्वांची मागणी अशी होती की एक त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, कुणी म्हणे त्यांचा संबंध आहे म्हणून राजीनामा द्यावा, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा त्यांचा सर्वांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही। पण तपासामध्ये जर कोणी दोषी सापडलं तर त्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करणार, तपासात जर दोषी सापडलं तर आम्ही सोडणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मग आता तपास चाललाय ना, आता तपास चाललाय हळूहळू, मग कळलं ना, जरा थांबा आणखी 2 दिवस कळलं काय होतं ते बघू आपण। एक की वाल्मिक कराड पुण्यातच सरेंडर होतो, त्याचे जे साथीदार आहेत जे खून करणार आहेत ते देखील पुण्यातून अटक होते, त्यांना कुणाला बालेवाडीतून आणखी कुणाला कुठनं काय वारज्यातनं, काय याच्यामध्ये म्हणजे पुणे हे सुरक्षित ठिकाण आहे असं तुम्हाला वाटतं का की अशा गुन्हेगारांच्यासाठी? नाही, आता ते मारेकऱ्यांना काय वाटतं माहीत नाही, पण मी पहिल्या दिवसापासून हे म्हणतोय की याचं पुण्याशी कनेक्शन काही आहे का बघा, कारण मी पहिल्या बाईटला बोललेलो की याचं धाराशिव मार्गे काही पुण्याशी कनेक्शन जुळतंय का बघा, त्याचं कारण वेगळे होते। पोलीस यंत्रणेला माझं बोलणं नक्की थोडंफार घेतात ते ग्रॅव्हिटीनं आणि त्या पद्धतीने तपास चालू आहे असं माझं मत आहे आज। मुख्यमंत्र्यांनी म्हणजे अधिवेशनाच्या पटलावरती म्हटले होते की कोणाला सोडणार नाही, आम्ही वाल्मिक कराडला मोका लावू। दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावरती टीका देखील झालेली होती, मुख्यमंत्री कधी मोका लावणार कधी। तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री किंवा जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते यामध्ये खरोखर त्याच गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाकडे बघतायत आणि त्यांच्या एकूण भूमिकेवरती तुम्ही समाधानी आहात काय?
नाही, पोलीस यंत्रणेला जे काही तपासात दोषी आढळतील त्याच्यात कारवाई झाली पाहिजे. ती करायचं काम पोलीस यंत्रणा करत असेल तर त्या पोलीस यंत्रणेला आम्ही साथ दिली पाहिजे, आम्ही तशी साथ देऊ. आता याच्यामध्ये आणखी भरपूर काही लोक आहेत की ज्यांनी या आरोपींना पळून जाण्यासाठी प्रयत्न केला, ज्यांनी सांभाळलं, ज्यांनी कुणाच्या घरी राहिले, कुणाच्या दवाखान्यात राहिले, कुठल्या दवाखान्यात ॲडमिट होते, त्या दवाखान्यात कुठे ॲडमिट करायसाठी कुणी मदत केली का, बरेच प्रकार आहेत आणखी. तर याच्यामध्ये कोण कोण आहे, कुणाचे फोन आले, कसे, हे सगळे सापडतील ना. मग त्याच्यानंतरचा पुढचा विषय पुढे येईल. म्हणजे मुख्यमंत्री आत्तापर्यंत त्यांनी घेतलेली भूमिका किंवा जे ॲक्शन सुरू आहेत त्याच्यावरती आत्तापर्यंत तरी तुम्ही समाधानी आहात का किंवा आणखी? हा विषय जो आहे ते पोलीस यंत्रणेचा येतो. पोलीस यंत्रणेला तपास करायला मुभा दिल्याच्या नंतर पोलीस यंत्रणेने केलेला तपासाचा भाग आहे. त्याच्यामुळे या तपासाला आणखी योग्यरित्या नेणं पोलिसाचं काम आहे आणि ते पोलीस नेतील अशी अपेक्षा आहे. आत्ता तिकडे वाल्मिक कराडवरती मोका लावला जात असताना त्याची SITकडे रवानगी म्हणजे त्याला ताब्यात दिलं जात असताना परळी पुन्हा एकदा तिथे काहीतरी गोंधळाचं वातावरण आहे, काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. काय नेमकं घडतंय परळीमध्ये? काही नाही, अशांतता नाही किंवा काही नाही, किंवा परळीला काही कुठं झालेलं नाही. परळी शांत आहे. काही समाजकंटक विनाकारण व्यापाऱ्याला धमकावताना तुमच्या माध्यमातून मी बघतोय, सर्व मीडियाला बघितलेलं आहे. त्याच्यात असं काही परळी अशांत वगैरे काही नाही किंवा परळीच्या जनतेचा उद्रेक वगैरे काही नाही. हे समाजकंटक आहेत 5-25. याच्यामुळे काय फरक पडणार नाही आणि याच्यावर पोलीस यंत्रणा लवकरात लवकर चोख नियमाप्रमाणे कारवाई करील. आज बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा कायदा ही सुद्धा कलम लागू केलेला असताना सुद्धा आज काय ते पोलिसांनी त्यांना परवानगी दिली का, कसं आंदोलन झालं, काय झालं, पोलीस चौकशी करतील ना. त्याच्यावर मी आज बोलत नाही, उद्या बोलू त्याच्यावर. हे वाल्मिक कराडचेच समर्थक आहेत की आणखी कुणाचे समर्थक, काय मुंडेंचे समर्थक? मला असं सांगता येणार नाही की हे कुणाचे समर्थक आहेत, कुणाचे. आता ही राजकीय विषय नाही आहे, हा सेन्सिटिव्ह विषय आहे, आमच्या संवेदनशीलतेचा विषय आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये फक्त भावनिकतेनं आम्हाला या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि आमच्या संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच बघायचं, याला राजकारण करायचं नाही. त्याच्यामुळे हे कुणाचे कार्यकर्ते कसे आणले होते राजकारणात, एखाद्या सभेला येते तसे आणले होते का, कसे आणले होते का, काय केले ते मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी काय भाष्य करणार नाही. हा राजकीय विषय नाही, तुम्ही स्पष्ट केलं, हे चांगली गोष्ट आहे. मात्र याच प्रकरणामध्ये या राजकारण होतं आहे अशा देखील स्वरूपाचे आरोप होत आहेत. म्हणजे मग कोणीतरी OBC नेते लक्ष्मण हाके इथे पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेताय किंवा आणखी काय तुम्ही आता मला कुणावर बोलायचं नाही. मला कोण नेता कोण काय त्याच्यावर जायचं नाही आहे, जाऊ द्या त्याच्यावर. मी त्या विषयात येत नाही, कारण माझ्यावर कोणी बिचारे कशाला मी त्या विषयात, मला ते सोडून द्या. पण राजकारण कोण करतं आहे? आम्ही विरोधक म्हणून काय राजकारण केलं, काय जातपात केली? बजरंग सोनवणे म्हणून ज्या दिवशी पहिला बाईट मी दिला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 आपल्या सर्व माध्यमासमोर येऊन बोललो, त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत जातीवर काय बोललो. आज सुद्धा मी म्हणतोय की जातीतला तणाव कमी झाला पाहिजे, जातीय सलोखा राखला पाहिजे. याच्यासाठी सर्व जनतेने आपल्याला सहकार्य करावा, सर्व जनतेला आव्हान करतोय मी. आणि मी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना, आज सुद्धा माझ्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत. आत्ता खाली माझ्याबरोबर आलेले माझे काही बंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत आहेत. तुम्हाला आत्ता दाखवतो, मी त्यांचं बाईट देतो. म्हणजे सगळे लोक, मला असं नाही आहे की बजरंग सोनवणे अमुक जातीचा, ठीक आहे, मी एका जातीचा जरी जन्मलो असलो तरी मी सर्व आज निवडून आल्यावर तर मी सर्व जाती धर्माचा लोकप्रतिनिधी आहे. आणि निवडून येताना सुद्धा सर्व जाती धर्मांनी मला निवडून दिलेलं आहे. मला कुठल्या एका जातीनंच निवडून दिलं आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही आहे. त्याच्यामुळं जातीवर हा विषय न्यायचा नाही मला. माझा विषय या खुनाशी संबंधित आहे. या खुनाशी संबंधित आज बोलू, बाकीचा विषय बोलायला खूप वेळ आहे आणि आपल्याला आणखी काय पुढं पाहिजे त्याला जरा उद्या काय बोलायला ठेवू, आज इथंच थांबू. नाही, धनंजय देशमुखांचा मला आवर्जून, कारण काल आपण बघितलं त्यांनी देखील आंदोलन केलं होतं, ते कुटुंब समाधानी नव्हतं. तुम्हाला असं वाटतं की बघा, धनंजय देशमुखाला कुठंतरी असुरक्षितता वाटली आणि स्वतःचा जीव संपेपर्यंत टोकाचं भूमिका त्याने घेतली. त्या दिवशी मी घाबरून गेलो, एवढं परेशान झालो. आणि गावसुद्धा म्हणतं की आम्ही आत्मदहन करू. ही जर प्रकार माझ्या जिल्हा परिषद गटातलं गाव आहे, ज्या जिल्हा परिषदमध्ये मी प्रतिनिधित्व केलं आहे गेली कित्येक वर्षे, ते गाव ते माझं गाव आहे, मला ते माहीत आहे. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला एवढं ठीक आहे, राजकारण सोडू देऊ, बाकी सामाजिक कार्याला सुद्धा ते रोडवरलं गाव आहे. एवढं सुंदर गाव, एवढं स्वाभिमानी लोकांनी, खूप कुणाला कधी त्रास नाही, कधी कोणाने, हा सरपंच तर कधीच काहीच कुणाला अरेसुद्धा म्हणलेलं नसेल. एवढा सुंदर सरपंच, आणि याला असं अशा पद्धतीनं मारणं, एवढी पद्धतीनं एवढ्या वाईट क्रूर हत्या केली, यांना टॉर्चर करू मारलं, या सर्व गोष्टीचा मी खेद केला. तेव्हापासून आजपर्यंत जी मी सांगतो की त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि मग धनंजय देशमुखला ज्यावेळेस वाटलं गेलं की मी आता कुठंतरी असुरक्षित आहे, गावाला वाटायला की आम्हाला न्याय मिळाला, ही बाब आमच्यासाठी अतिशय गंभीर होती. मी त्याला समजून काल रात्रभरही सांगितलं, परवा मला कळल्याच्या नंतर फोन लावायचा प्रयत्न केला, पण मी काल दिवसभर बी बोललो. आणि
त्याच्यानंतर आजच्या प्रकरणानंतर मला वाटतं तो आणखी शांत होईल. त्याला वाटेल की कुठे त्याला अशी भीती वाटत की उद्याही बाहेर येणार आणि मला गोळ्या घालणार. अरे असं वाटणं आमच्या जिल्ह्यात किती वाईट आहे. मग ही प्रवृत्ती थांबवायची असेल, गुंड प्रवृत्तीला कुठंतरी आळा घालायचा झाला तर पोलिसांनी योग्य काम करावं हीच आमची अपेक्षा होती आणि पोलीस त्या दिशेने जर काम करीत असेल तर आम्ही त्यांचं कौतुक करू. शेवटचा प्रश्न. परवा शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की तिथली परिस्थिती म्हणजे धाराशिव, उस्मानाबाद आणि बीडमधली परिस्थिती ही चिंताजनक किंवा त्याविषयी चिंता त्यांनी व्यक्त केली, अस्वस्थ करणारी अशी परिस्थिती आहे आणि केवळ मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही तर सगळ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अगदी साहित्यिकांनी देखील त्यांची लेखणी चालवली पाहिजे. तुम्ही स्वतःहून हे सगळं वातावरण शांत करण्यासाठी, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार आहात? मी बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेला आपल्या माध्यमातून सुद्धा आव्हान करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेने जातीय सलोखा राखून राहावा. सर्वांनी गुण्यागोविंदानं आपल्या बीड जिल्ह्याची संस्कृती जी आहे, संतांची भूमी आहे, त्या पद्धतीनं आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. आपली सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या आपण गुण्यागोविंदानं नांदतो तर त्या पद्धतीने नांदण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असंच मी सर्वांना आव्हान करणार आहे. आम्ही त्या पद्धतीनं कामही करू. पुढच्या काळात सुद्धा जिथं जिथं कुठं वेळ येईल तिथं मी जाऊन ते सर्वांना आधार द्यायचं काम करणार आहे असा शब्द तुमच्या माध्यमातून देतो. या घटनेच्या निमित्तानं बीड जिल्ह्याची जी प्रतिमा डागाळली ती निश्चितपणे पुसण्याचा प्रयत्न आगामी काळात होणं आवश्यक आहे. पोलीस किंवा तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं काम करतील, मात्र पुढारी म्हणून, राजकीय नेते म्हणून, त्याचप्रमाणे समाजातले विविध घटक म्हणून यांनी देखील एकत्र येऊन ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सांबोरचा अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.